शिक्षक पात्रता परीक्षाचा अभ्यास करताना आपल्याला समाजसुधारक सुद्धा बऱ्याच प्रमाणात विचारलेले दिसून येतात. त्याचसाठी आपण ही सिरीज सुरू करतोय. चला सुरू करूया. 1. महात्मा फुलेच्या लेखन कार्यास कोणत्या मित्राने मदत केली? उत्तर सदाशिव बल्लाळ गोवंडे. 2. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म केव्हा झाला? उत्तर 23 एप्रिल 1873. 3. महात्मा फुले साली इशारा हा ग्रंथ लिहिला? उत्तर 1885. 4. सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले? उत्तर ब्राह्मो समाज. 5. गोपाळ गणेश आगरकरांनी उच्च शिक्षण कुठे घेतले होते? उत्तर पुणे. 6. सत्सार हे मासिक कोणी सुरू केले होते? उत्तर महात्मा फुले. 7. महात्मा फुलेंना अर्धांगवायू झालेला असताना त्यांनी कोणता ग्रंथ डाव्या हाताने लिहिला? उत्तर सार्वजनिक सत्यधर्म. 8. शाहू महाराजांनी महारवतने केव्हा रद्द केली? उत्तर 19 जून 2518. 9. समाज समता संघाची स्थापना कोणी केली? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 11. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला? उत्तर सामाजिक गुलामगिरी. 12. नाना शंकरशेठ हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असे कोणी म्हटले आहे? उत्तर प्रल्हाद केशव अत्रे. 13. आर्य महिला समाज की स्थापना कोणी केली? उत्तर पंडिता रमाबाई. 14. कैवारी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? उत्तर दिनकरराव जवळकर. 15. 1877च्या दुष्काळामध्ये धनकवडी येथे कोणी दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी बालकाश्रमची स्थापना केली होती? उत्तर महात्मा फुले. 16. गोपाळ गणेश आगरकरांनी MA साठी कोणते विषय घेतले होते? उत्तर इतिहास व तत्वज्ञान. 17. महर्षी कर्वे यांनी पुणे येथे कन्याशाळा केव्हा सुरू केली? उत्तर 1918. 18. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? उत्तर 14 एप्रिल 1891. 19. दादोबा पांडुरंग यांनी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केव्हा केली? उत्तर 1848. 20. 1870 साली पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? उत्तर रानडे व गणेश वासुदेव जोशी. 21. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 22. महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव काय? उत्तर ज्योतिबा गोविंदराव फुले. 22. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म केव्हा झाला? उत्तर 6 जानेवारी 1812. 23. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात एकूण किती वसतिगृहे बांधली होती? उत्तर 23. 24. स्त्री विचारवती ही संस्था कोणी स्थापन केली? उत्तर सरस्वतीबाई जोशी. 25. जेव्हा मी जात चोरली होती या विद्रोही कथासंग्रहाचे लेखक कोण? उत्तर बाबूराव बागल. 26. बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने सोलापूर येथे वसतिगृहाची स्थापना केव्हा करण्यात आली? उत्तर 4 जानेवारी 1925. 27. नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असे शाहू महाराजांचे वर्णन कोणी केले होते? उत्तर धनंजय कीर. 28. डेक्कन रयत वृत्तपत्राचे संपादक कोण होते? उत्तर बालचंद्र कोठारी. 29. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर महात्मा फुले. 30. गोपाळ गणेश आगरकरांवर हर्बर्ट स्पेन्सरच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? उत्तर सोशलोस्टॅटिक्स व एथिक्स. सोशलॉजी व एथिक्स. 31. महर्षी कर्वेंनी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालय केव्हा सुरू केले? उत्तर 1917. 32. 14 एप्रिल 1891 रोजी आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? उत्तर महू, मध्य प्रदेश. 33. 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग व रानडे यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कोठे केली? उत्तर मुंबई. 34. खंडबंदीची चळवळ कोणी उभारली? उत्तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेमार्फत. 35. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? उत्तर गोहे. 36. महर्षी कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण येथे झाले? उत्तर मुरुड. 37. महात्मा फुलेंना जगद्गुरू अशी पदवी कोणी दिली? उत्तर विष्णूशास्त्री चिपळूणकर. 38. महाराष्ट्रात आदिवासी विभागाची स्थापना कधी करण्यात आली? उत्तर 1983. 39. राजश्री शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया बोर्डिंग केव्हा सुरू केले? उत्तर 1901. 40. पेरियार रामस्वामी नायकर यांनी या राज्यात अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली? उत्तर तामिळनाडू. 41. 1888 मध्ये गणपत सखाराम पाटील यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर दिनमित्र. 42. बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य काय होते? उत्तर
शिका, संघटित फोक, संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 43 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? उत्तर 24 सप्टेंबर 1873. 44 चिपळूणकर, लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केव्हा केली? उत्तर 1 जानेवारी 1880. 45 महर्षी कर्वे यांनी सातारा कन्या शाळेची सुरुवात केव्हा केली? उत्तर 1935. 46 गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म साली रत्नागिरी जिल्ह्यातील कातलुक येथे झाला. उत्तर 1866. 47 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय? उत्तर भीमराव रामजी आंबेडकर. 48 माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर महात्मा गांधी. 49 बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 50 महात्मा फुले जातीने होते. उत्तर क्षत्रिय माळी. 51 महात्मा फुलेंनी त्यांचे मृत्यूपत्र केव्हा तयार केले? उत्तर 19 जुलै 1887. 52 बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू केव्हा झाला? उत्तर 17 मे 1846. 53 म कर्वे कोणत्या साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले? उत्तर 1881. 54 प्रबोधन काळात दक्षिण भारतातील देवदासी प्रथेविरुद्ध कुणी आवाज उठविला? उत्तर पेरियार नायकर. 55 संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव काय? उत्तर डेबूजी झिंगराजी जानोरकर. 56 बहिष्कृत हितकारणी सभेचे कार्यकारी अध्यक्ष कोण होते? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 57 गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर लोकमान्य टिळक. 58 दिनकरराव जवळकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? उत्तर तरुण मराठा. कैवारी तेज. 59 मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी सभा भरवली होती? उत्तर विठ्ठल रामजी शिंदे. 60 महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर महात्मा फुले. 61 गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी मराठा या वृत्तपत्राची सुरुवात केव्हा केली? उत्तर 2 जानेवारी 1881. 62 महर्षी कर्वे यांनी शिशुविहार संस्थेची स्थापना केव्हा केली? उत्तर 1945. 63 गोपाळकृष्ण गोखले यांचा मृत्यू केव्हा झाला? उत्तर 1915. 64 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर सुभेदार रामजी मालोजी सपकाळ. 65 गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर विनोबा भावे. 66 महात्मा फुले यांच्या आजोबांचे नाव काय होते? उत्तर शेरीबा. 67 महर्षी कर्वे हा विषय घेऊन 1884 मध्ये विल्सन कॉलेजमधून BA परीक्षा उत्तीर्ण झाले. उत्तर गणित. 68 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणून पाळण्यात येतो. उत्तर पत्रकार दिन. 69 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्यावर सत्याग्रह केव्हा केला? उत्तर 20 मार्च 1927. 70 राजश्री शाहू महाराजांनी दिगंबर जैन बोर्डिंगची स्थापना केव्हा केली? उत्तर 1901. 71 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? उत्तर माणिक बंडोजी ठाकूर. 72 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केव्हा केली होती? उत्तर 20 जुलै 1924. 73 वहाबी चळवळीचे उद्दिष्ट काय होते? उत्तर मुस्लिमांचे राज्य स्थापन करणे. 74 महात्मा फुलेंना आद्य दलितोद्धारक कोणी म्हटले? उत्तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. 75 शाहू महाराजांनी कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा केव्हा स्थापन केली? उत्तर 1918. 76 राष्ट्रवीर वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होत होते? उत्तर बेळगाव. 77 सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट काय होते? उत्तर शूद्रातिशूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे. 78 लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकरांनी केसरी ह्या वृत्तपत्राची सुरुवात केव्हा केली? उत्तर 4 जानेवारी 1881. 79 महर्षी कर्वे यांनी वाई येथे कन्याशाळा केव्हा सुरू केली? उत्तर 1949. 79 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म कोणत्या साली झाला? उत्तर 1898. 80 राजश्री शाहू महाराजांनी पारंपरिक कुलकर्णी पद्धती रद्द करून त्यावर पगारी तलाठ्याची नेमणूक केव्हा केली? उत्तर
फेब्रुवारी 1918. 81. जीवनदृष्टी हा अभंग कुणाचा आहे? उत्तर आचार्य विनोबा भावे. 82. माणसातील राजा आणि राजातील माणूस असा गौरवोद्गार कोणाबद्दल केला जातो? उत्तर राजर्षी शाहू महाराज. 83. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळण्यासाठी केव्हा सत्याग्रह केला? उत्तर 2 मार्च 1930. 84. महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर चिमणाबाई. 85. महर्षी कर्वेनी MA केव्हा केले? उत्तर 1887. 86. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे निधन केव्हा झाले? उत्तर 17 ऑक्टोबर 1882. 87. राजर्षी शाहू महाराजांच्या जाहीरनाम्यानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. उत्तर 21 नोव्हेंबर 1917. 88. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 89. ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आगा खान. 90. दलित संघाची स्थापना कोणी व केव्हा केली? उत्तर 1906 साली विठ्ठल रामजी शिंदे. 91. महात्मा फुलेंना रोजी जनतेने मांडवीच्या कोळीवाडा हॉलमध्ये राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी दिली? उत्तर 11 मे 1888. 92. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा केव्हा संमत केला? उत्तर 1919. 93. जागरूक वृत्तपत्राचे संपादक कोण होते? उत्तर बालचंद्र कोठारी. 94. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची ब्रीद वाक्य काय होते? उत्तर सर्वसाक्षी जगतपती. त्याला नकोची मध्यस्थी. 95. केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? उत्तर गोपाळ गणेश आगरकर. 96. महर्षी कर्वेने बालमनोहर मंदिर कोठे चालू केले? उत्तर सातारा. 97. स्वतःच्या संस्थानात मागासवर्गाकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? उत्तर छत्रपती शाहू महाराज. 98. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव काय होते? उत्तर भीमाबाई. 99. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर लोकमान्य टिळक. 100. 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळविण्यासाठी संघर्ष केला? उत्तर दादासाहेब गायकवाड. धन्यवाद मित्रांनो. सिरीजमधील पुढील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या विषयाची सिरीज हवी आहे ते सांगा. भेटूया पुढील भागात.